आता कुठलीही वस्तू असू दे आपल्या घरची असली की कसं मग सबळ ढबळ कितीही घ्या आणि कितीही करा. असंच आमच्या घरचे भुईमुग होता बघा आणि घरचा भुईमुगनं दरवर्षी आम्ही 10 किलो भुईमुग डोबतच असतो आणि त्याला मोठे कट्टे म्हणजे आपले पशुखाद्याचे कट्टे 8-9 कट्टे तर होतच असते. इकडं मग आमचं दिवाळीच्या आधी मी म्हणजे की दिवाळीच्या चिवड्यासाठी ते म्हणून शेंगदाणे फोडून घेतले होते मशनीनं. ते काय मला नीट करणं झालेलं नाही आणि आता कुठं टाईम भेटलेला आहे, रविवार होता म्हणून केलं नीट. मम्मीने ते सगळं पाकडून हे करून स्वच्छ करून घेतलं आणि फुटीही ती काढून घेतली. आम्ही आता त्याला कीड लागू नये म्हणून ही फुटी स्वच्छ करून घेतली. जेवढं काय आपल्याला घरी लागतं ना तेवढं आमचं घरीच करण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे काय आता आपलं शेत आहे मग करावं तर लागणारच ना, केल्याशिवाय खायला कसं भेटणार. आणि आमच्या इकडं ना रानडुकरांचं खूप सारं विवय, पण करणार काय आता. पहिली तर तार ओढून घ्यावी लागते, लाकडं रोवून परत भुईमुग डोबायला चालू करावं लागतं. पण आम्ही काही एवढं टेन्शन घेत नाही, जसं असं तसं लावून काढलेलं आहे. आणखी तर काय डुकराचं इब नाही, शेंगा लागल्यापासून खूप सारं डुकराचं इब असतं. आणि असा एक छोटा प्राणी मी ती कधी पाहिलेला नाही, तो म्हणे ढोरपिल्लू मांजरे एवढाच असतो आणि कधी शेंगाचा वेल गोल करून ठेवतो सगळ्यात, म्हणे काही शेंगा खाली जमिनीवर असत. आणि त्यातून भुईमुग उन्हाळ्यात काढायला आल्यावर तर माकडांची पण भीती. माकडंही भरपूर येतात, टोळीची टोळी माकडं येतात आणि मोठी चिंचेचं झाड आहे आमच्या भुईमुगाच्या रानापाशी आणि तिथे येऊन बसतात, त्यामुळे त्यांनाही करता येत नाही. ते जेवढं खायचे तेवढं खाऊन जातात. शेतकऱ्याला तर काही थोडीशी झंझट असते का, भरपूर शेंगदाणे मोजायचं काम चालू होतं. एवढे म्हणजे अर्धा कट्टा शेंगा फोडलेल्या होत्या, तर ह्याला ना 5 शेर शेंगदाणे भरलेले होते. फुटी आणि फुटीचा 1 शेर म्हणजे ती मिळून 1.5 पाईले आमच्या मापचं झालेलं होतं. इकडे मग म्हटलं चला डब्यात ती भरून ठेवावं, कारण आता जसे लागतील तसे घ्यावेत. आणि जी काही फुटे होत्या त्याच्या म्हणलं पहिलं चला आता भाजून कूट करा म्हणत होती, चक्की बनव, परंतु मला करायचं संपलेले होतेच. म्हणलं चला बारीक मोठं करून टाकावं. तर भेटू